मंडळी, अंजलीच्या आयुष्यातील ही घटना आहे. तिचं वय लग्नाच्या उंबरठ्यावर आलं होतं, पण ती एका वेगळ्याच जगात रमली होती. तिने अनेक मित्र-मैत्रिणी जमवले होते. तिचं कॉलेजचं शिक्षण सुरू होतं आणि घरच्यांनीही तिच्या हौशी मौजीसाठी शक्य तेवढं दिलं होतं. अशातच तिच्या ओळखीतील एक मित्र तिला आवडू लागला. तिला जोडीदाराची गरज होती, पण त्याहून अधिक एका विश्वासू मित्राची आवश्यकता वाटत होती. राकेश नावाच्या तरुणाने तिच्या जीवनात स्थान मिळवलं आणि कॉलेजमधील जवळीक अधिकच वाढली. प्रत्येक वयात कोणत्या तरी आकर्षणाखाली माणूस अडकतो आणि हेच आकर्षण राकेशलाही होतं. अंजली त्याच्या जवळ येत असल्याने तो आनंदी होता. दोघे सतत भेटत होते, मात्र मित्रांसोबत असल्याने त्यांना हवं तसा एकांत मिळत नव्हता. त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्क होत होता. अंजलीला फिरायला आवडत असल्याने तिने राकेशला कुठेतरी भेटण्याचा प्रस्ताव दिला, मात्र घरच्यांच्या नियंत्रणामुळे राकेशला फार दूर जाता येत नव्हतं. त्यामुळे त्यानेच शहरातच एखाद्या हॉटेलमध्ये रात्री भेटण्याचा सल्ला दिला. अखेर त्यांनी 5 मार्च 2025 रोजी भेटायचं ठरवलं. नेरूळच्या शिरवळ भागातील एका हॉटेलमध्ये दोघांनी रात्र घालवायची ठरवलं. अंजली दुपारनंतर तयार होऊन तिथे पोहोचली. तोपर्यंत राकेशने रूम भाड्याने घेतली होती. संध्याकाळी अंजली हॉटेलमध्ये पोहोचली आणि राकेशने तिचं स्वागत केलं. आता कोणीच त्यांना अडवणार नाही ही खात्री दोघांना होती. रात्रीसाठी त्यांनी नशेच्या वस्तू आणल्या होत्या. दोघांनी एकत्र जेवण केलं आणि बराच वेळ एकत्र घालवला. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक राकेश दरवाजा उघडून घराकडे निघून गेला. अंजली हॉटेलच्या रूममध्ये एकटीच राहिली. सकाळी हॉटेलच्या वेटरने तिच्या दरवाजावर टकटक केली, पण आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्याच वेळी नेरळ पोलीस स्टेशनला एका तरुणीच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलीस तात्काळ हॉटेलमध्ये पोहोचले आणि रूमचा दरवाजा उघडला. आत अंजली घुगऱ्या अवस्थेत पडलेली होती. पोलिसांनी तिला हलवण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. तिचं शरीर पूर्णतः थंड झालं होतं. त्यामुळे तिचा मृत्यू नशेच्या अतिरेकामुळे झाला की आणखी काही भयंकर घडलं हे कळणं कठीण होतं. पोलिसांनी पंचनामा केला आणि हॉटेलच्या कामगारांना विचारपूस केली. रात्रीच्या सुमारास राकेश तिथे आला होता आणि मध्यरात्री तो निघून गेला हे समोर आलं. पोलिसांनी अंजलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि रुग्णालयात पाठवला. आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. खरं काय घडलं? राकेश कुठे गेला? तो सापडल्याशिवाय संपूर्ण सत्य उघड होणार नव्हतं. मात्र ज्या अवस्थेत अंजलीचा मृतदेह सापडला, त्यामुळे काहीतरी गंभीर घडलं असावं अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल, पण रात्री मित्रासोबत एकटीने जाणं योग्य होतं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.